अध्याय 16 श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ येती रूपे श्री दत्त भूवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात टिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे त्यांची. ते खोत्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी त्यांचे माता बंधू राहती. मुंबईत त्यांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला त्यांसी. एकही समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरून म्हणी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र आपुसा व्यापार करतात त्यात आपला नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढली योगयुक्ती बोलवून पंडितांप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापाशी. फिर्याद होता ब्रुसी बट्टा लागेल आमच्या. तेव्हा पंडित बोलले मला ही कर्ज काही झाले. निघाले माझे दिवाळी यात संशय असे ना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी. आपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला. हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ संप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थ तयासी शिवराम मारुती येसी नामे दिदली त्रिवर्गासी आणि मंत्र दिदले. पंडित राम म्हटले गजानना शिवनाम दिदले. मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एकरूप. मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलिविले. तिघांचे 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी शिणी दिदला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला भोसाळ. श्लोक आकाशात पतित तोय यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवम प्रति गच्छति. संतोषले त्यांचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तयाते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहून. त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागोनी त्याच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयासी आनंदी आले मुंबईसी. हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी वागवी भक्त सगळा दिदल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सानिध्य येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेवले. तो समर्थ तयाप्रती घेऊन या मांडीवरती वर्धहस्त सत्वरगती मस्तकी त्यांचे ठेविला. म्हणती तू माझा सुत झालासी आता निशित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडणी. मग छाटी कपणी जोळी समर्थ तयासी दिदली. ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती सावनी सागर तिरी किल्ला बांधून राहावे. जाऊन आता सत्वर लुटवी आपला संसार. लोभ मोहाणू मात्र चित्तित्वान धरावा. आज्ञा ऐकून येशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊन. असे असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांशी बोलवले. संकल्प करून ठेवले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता. ती करी बहुता कांता घेत उर बडवणी. विनविते जोडून कर अद्यापि स्वस्त करा अंतर. आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी त्याची उत्तरे ऐकून या स्वामी कुमारे. समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटवले समग्र. तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझी सापिल्या. कामाठीपुरात त्या समयी मठ सापिला असे पाही. हरिभाऊ होऊन गोसावी मठा माझी राहिले. तिसरी स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा भाविक भक्त परिसत षोडशोध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु.